एकदा देवांचे देव महादेव ध्यानस्थ असताना माता पार्वती अचानक म्हणाल्या, आपल्या या कथेकडे दुर्लक्ष करणारा मनुष्य कायम पापात आणि संकटात राहील. पण ही कथा श्रवण करणाऱ्या पृथ्वीवरील कोणत्याही मनुष्यावर मी कधीही संकट येऊ देणार नाही. हे माझे या पवित्र काळात चालू क्षणाला दिलेले वरदान आहे. भगवान शिव आणि माता पार्वतीची ही कथा ऐकणाऱ्या मनुष्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याला सतवणारा शत्रू ही कथा संपण्यापूर्वीच नष्ट झालेला दिसेल. या कथेत इतकी प्रचंड शक्ती आहे की ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याने तुमच्या पाठी लागलेली साडेसाती, इडापिडा, दुःख, आजार, वाईट शक्ती, नकारात्मकता आणि कितीही मोठे संकट असो, सर्व काही कायमचे नष्ट होईल. महादेवांचा आणि माता पार्वतीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला ही कथा संपण्यापूर्वीच प्राप्त होईल. पण लक्षात ठेवा, तुम्हाला ही कथा शेवटपर्यंत ऐकावीच लागेल. कारण कित्येक पौराणिक ग्रंथांमध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की कोणताही धडा असो किंवा कथा ती अर्ध्यावर सोडून दिल्यास किंवा शेवटपर्यंत न ऐकल्याने मनुष्य पापात जातो. तसेच आजची ही कथा किमान 2 भक्तांना नक्की शेअर करा, जेणेकरून भक्ती वाढवल्याचे महापुण्य तुमच्या पदरात पडेल आणि मरेपर्यंत तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट येणार नाही. भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद चालू क्षणाला प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये सांब सदाशिव जय माता पार्वती असे नक्की टाईप करा. आता आपले डोळे बंद करा आणि ही कथा मनापासून अनुभवण्याचा प्रयत्न करा. बघा, साक्षात महादेव स्वतः तुमच्या समोर येऊन तुमची सर्व संकटे कायमची दूर करतील. प्राचीन काळातील ती एक अतिशय भयावह आणि गरिबीने ग्रासलेली रात्र होती. काळ्या कुट्ट अंधारात वेढलेले एक छोटेसे गाव आणि त्या गावाच्या अगदी वेशीवर एका निर्जन कोपऱ्यात असलेली एक मोडकळीस आलेली कुडाची झोपडी. ही झोपडी होती माधव नावाच्या एका सात्विक, अत्यंत गरीब पण मनाने अतिशय श्रीमंत असलेल्या ब्राह्मणाची. माधव आणि त्याची धर्मपत्नी सुमती हे दोघेही प्रभू शिवशंकर आणि माता पार्वतीचे निस्सीम, अखंड आणि अढळ भक्त होते. त्यांच्या आयुष्यात सुखाचा मागमूसही नव्हता, पण त्यांच्या ओठांवरून आणि हृदयातून प्रभू महादेवांचे नामस्मरण एका क्षणासाठीही दूर झाले नव्हते. ती झोपडी इतकी जीर्ण झाली होती की पावसाळ्यात वरून गळणाऱ्या पाण्याने घरात चिखल व्हायचा, तर हिवाळ्यात कुडकुडणाऱ्या थंडीने हाडे गोठून जायची. घरात ना झोपण्यासाठी थंड अंथरूण होते, ना पांघरायला उबदार गोधडी. अशा त्या भयंकर दारिद्र्यातही जेव्हा पहाटेची पहिली किरणे पृथ्वीवर पडायची, तेव्हा या झोपडीतून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा अत्यंत पवित्र, शांत आणि मंत्रमुग्ध करणारा ध्वनी आसमंतात घुमायचा. माधवच्या कपाळावर भस्माचा पट्टा आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ असायची. त्याच्या डोळ्यात एक विलक्षण तेज होते, जे केवळ खऱ्या भक्तीतूनच येऊ शकते. माधव आणि सुमतीला 2 लहान, निष्पाप पण अत्यंत गोजिरी मुले होती. पण गरिबीचा श्राप त्यांच्याही वाट्याला आला होता. घरात 18 विश्वे दारिद्र्य असल्यामुळे अनेकदा मातीची चूल सलग 4-4 दिवस पेटत नसायची. घरात धान्याचा एक दाणाही नसायचा. मुले जेव्हा भुकेने व्याकुळ होऊन रडायला लागायची, तेव्हा त्या चिमुरड्यांचे ते सुकलेले चेहरे आणि अश्रूंनी भरलेले डोळे पाहून कोणत्याही पाषाण हृदयी मनुष्यालाही पाझर फुटला असता. मुले आईच्या पदराला धरून रडत रडत विचारायची, आई,
पोटात खूप आग पडली ग. काहीतरी खायला दे ना. फक्त एक घास तरी देशील. कालपासून काहीच खाल्लं नाहीये. हे शब्द सुमतीच्या काळजात एखाद्या धारधार खंजिरासारखे घुसायचे. स्वतःच्या पोटच्या गोळ्यांना अन्नाचा एक घासही देता येऊ नये यासारखे मोठे दुःख एका आईसाठी दुसरे कोणते असू शकते? सुमतीचे डोळे आसवांनी डबडबायचे. ती आपला पदर तोंडावर दाबून हुंदक्या आवरण्याचा प्रयत्न करायची, पण ती कधीच आपल्या देवावर, प्रभू महादेवांवर रागवायची नाही. ती तांब्याभर पाणी घ्यायची, डोळे मिटून त्यावर प्रभूंचे नामस्मरण करायचे आणि ते पाणी मुलांना पाजत म्हणायचे, माझ्या बाळांनो, हे नुसतं पाणी नाहीये, हे आपल्या प्रभू महादेवांचे तीर्थ आहे. हे पिल्याने आपली भूक नक्की शांत होईल. आपले महादेव कधीच कुणाला उपाशी ठेवत नाही, असे म्हणून ती मुलांना आपल्या कुशीत घेऊन त्यांच्या पाठीवरून मायेने हात फिरवायची, जेणेकरून मुले ती भूक विसरून झोपी जातील. पण गरिबांचे दुःख समजून घेण्याऐवजी त्यांच्या जखमांवर मीठ चोळायला हा समाज नेहमीच पुढे असतो. गावातील लोक, विशेषतः काही दृष्ट, अहंकारी आणि निंदक प्रवृत्तीची लोक माधवला विनाकारण खूप त्रास द्यायचे. हे लोक केवळ माधवची चेष्टाच करत नसत, तर त्याच्या भक्तीच्या मार्गात जाणीवपूर्वक अडथळे आणण्याचा प्रयत्न करायचे. जेव्हा माधव भिक्षा मागण्यासाठी गावात जायचा, तेव्हा लोक त्याला दारातूनच हाकलवून लावायचे. कोणी त्याला शिळे अन्न द्यायचे, तर कोणी जाणीवपूर्वक रिकाम्या हाताने अपमानित करून परत पाठवायचे. काही लोक तर त्याला भर रस्त्यात अडवून हिणवायचे, काय रे माधव, रात्रंदिवस त्या दगडाच्या पिंडीसमोर डोकं आपटतोस, जप करतोस, काय दिलं तुझ्या या प्रभू महादेवाने तुला? तुझी मुलं उपाशी मरतायत, तुझ्या पत्नीच्या अंगावर नेसायला धड साडीही नाही, आणि तू भक्तीचे गोडवे गातोस. तुझा देव फक्त श्रीमंताचा आणि सत्ताधाऱ्यांचा आहे. तुझ्यासारख्या दरिद्री भिकाऱ्याकडे पाहायला त्याला अजिबात वेळ नाही. सोडून देते भक्ती आणि आमच्याकडे येऊन गुलामी कर. निदान 2 वेळेचं अन्न तरी मिळेल. हे विषारी आणि टोचणारे शब्द माधवच्या हृदयाला बाणासारखे आरपार भेदून जायचे. त्याचा स्वाभिमान पावलोपावली दुखावला जायचा, पण तरीही तो अवाक्षरही न बोलता डोळे मिटून शांत राहायचा. तो मनातल्या मनात प्रभू महादेवांचे स्मरण करायचा. तो स्वतःशीच म्हणायचा, हे प्रभू, माझे महादेव सगळं पाहत आहेत. ते कधीच कोणावर अन्याय करत नाहीत. हे जे काही दुःख माझ्या वाट्याला आलं आहे ना, ती माझ्याच प्रभूंची लीला आणि त्यांचीच इच्छा आहे. तेच माझे तारणहार आहेत. माधवच्या हृदयात भक्तीचा असा एक नंदादीप तेवत होता, जो जगातील कोणत्याही संकटाच्या वादळात विझणारा नव्हता. त्याच्या पत्नीला, सुमतीलाही लोक खूप नावं ठेवायचे. इतर स्त्रिया तिला पाहून नाक मुरडायच्या, बघा, आली मोठी भक्त, घरात खायला दाना नाही आणि हिच्या देवाची पूजा संपत नाही, असे टोमणे तिला रोज ऐकावे लागायचे. पण सुमती शांतपणे हसून ते सर्व सहन करायची. ती कधीच कोणाला उलट उत्तर देत नसे. तिची भक्ती इतकी अथांग होती की या जगाचे टोमणे तिला प्रभूंच्या भक्तीपासून क्षणभरही विचलित करू शकत नव्हते. असेच दिवस जात होते आणि गरिबीचे संकट अधिकच गडद होत होते. एक दिवस संध्याकाळची वेळ होती. आकाशात काळेभोर ढग दाटून आले होते. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला होता. अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. घरात सकाळपासूनच चूल पेटली नव्हती. मुलांचे चेहरे भुकेने सुकले होते आणि ते आता रडून रडून थकून एका कोपऱ्यात निपचित पडून होते. माधवने भर पावसात गावात जाऊन भिक्षा मागण्याचा खूप प्रयत्न केला, पण आज पावसाचे निमित्त करून
एकाही मनुष्याने त्याला आपल्या दारात उभे केले नाही. एका क्रूर आणि दृष्ट माणसाने त्याला धक्के मारून चिखलात पाडले. चालता हो इथून भिकाऱ्या, तुझ्यासारख्या दरिद्री मनुष्याची सावली पडली तरीही आमचे घर अपवित्र होईल, असे म्हणून त्याने माधवला अत्यंत वाईट शब्दात अपमानित करून हाकलवून लावले. चिखलाने माखलेला माधव शारीरिक जखमांपेक्षा मनावर झालेले घाव घेऊन अधिकच खसला. रित्या झोळीकडे आणि स्वतःच्या फाटक्या भिजलेल्या कपड्यांकडे पाहत माधव जड पावलांनी घराकडे परतत होता. वाटेत चालताना त्याच्या मनात विचारांचे भयानक काहूर माजले होते. डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि अंगावर पडणारा पाऊस एकत्र मिसळून वाहत होता. तो स्वतःलाच दोष देत होता. मी एक अपयशी पिता आहे. मी माझ्या पत्नीला सुखाचा एक क्षणही देऊ शकत नाही. माझ्या अस्तित्वाचा या कुटुंबाला काय उपयोग? मी केवळ त्यांच्या दुःखाला कारणीभूत ठरत आहे. जर मी नसतो तर कदाचित यांना असे रोज उपाशी मरताना तरी मला पाहावे लागले नसते. अशा भयानक आणि नैराश्यग्रस्त विचारांनी माधवचे मन पूर्णपणे ग्रासले होते. तो घरी पोहोचला. त्याने दारातूनच आत पाहिलं आणि तो जागीच थिजून गेला. अंधाऱ्या गळक्या झोपडीत पावसाचे पाणी आत येत होते. पण त्याही परिस्थितीत सुमती एका कोरड्या कोपऱ्यात मातीचे शिवलिंग बनवून अत्यंत भावपूर्ण अवस्थेत प्रभू महादेवांची पूजा करत होती. तिची फाटकी वस्त्र, भिजलेली केस तिच्या गरिबीची साक्ष देत होते. पण तिच्या चेहऱ्यावरील तेज आणि भक्ती एखाद्या साक्षात देवीसारखी भासत होती. डोळे मिटून ती अत्यंत तन्मयतेने ओम नमः शिवाय, भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो, असा जप करत होती. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला देखील माता पार्वतीला प्रसन्न करायचे असल्यास कमेंट बॉक्समध्ये भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो असे टाईप करा. हे वाक्य माता पार्वतीला आणि भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि ही कथा शेवटपर्यंत ऐकत रहा, कारण या कथेचा भयंकर मोठा परिणाम या चालू क्षणाला तुझ्या भाग्यात होणार आहे. माधवच्या डोळ्यातून पुन्हा ते दृश्य पाहून घळाघळा अश्रू वाहू लागले. स्वतःचे दुःख बाजूला सारून सुमतीने जसे माधवला पाहिले तसे तिच्या चेहऱ्यावर एक शांत आणि आश्वासक स्मित हास्य उमलले. तिने माधवला रिकाम्या हाताने चिखलात माखलेले पाहिले. तिला परिस्थिती समजली, तरीही तिच्या चेहऱ्यावर तीळ मात्रही नैराश्य नव्हते. ती अत्यंत प्रेमाने आणि शांतपणे म्हणाली, आलात स्वामी, बसा. मी प्रभू महादेवांची आरतीच करत होते. या, आपण दोघे मिळून प्रभूंची स्तुती करूया. आज काही मिळाले नाही तरी हरकत नाही. प्रभूंच्या भक्तीनेच आपले पोट भरेल. त्यांनी जर आज आपल्याला उपाशी ठेवायचे ठरवलेच असेल तर त्यातही नक्कीच त्यांचे काहीतरी भलेच नियोजन असेल. भुकेल्या पोटी, अंगावर फाटके कपडे, डोळ्यात अश्रू आणि मनात प्रभूंची ओढ घेऊन त्या पती पत्नीने हात जोडले आणि महादेवांचे ध्यान सुरू केले. त्यांच्या त्या भक्तीत इतकी अफाट शक्ती होती की तो झोपडीचा अंधारलेला कोपराच प्रत्यक्ष कैलास पर्वत बनला होता. पण माधवच्या आत मात्र एक भयंकर आणि शांत न होणारे वादळ घोंगावत होते. दुःखाचा आणि गरिबीचा हा डोंगर आता त्याच्या सहनशीलतेच्या, त्याच्या संयमाच्या पलीकडे गेला होता. काळोख अधिकच दाट होत होता आणि येणारी ही भयानक रात्र माधवच्या आयुष्यात एक असा मोठा आणि भयंकर निर्णय घेऊन येणार होती, जो निर्णय त्याच्या संसाराला एका वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवणार होता. रात्र जसजशी अधिकच गडद आणि भयानक होत होती, तसतसा बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा जोरही वाढत होता. त्या गळक्या
आणि मोडकळीस आलेल्या झोपडीत थंडीने कुडकुडणारी ती चिमुरडी लेकरे भुकेने रडून रडून शेवटी आईच्या कुशीत तशीच पाणी पिऊन उपाशी पोटी झोपी गेली. सुमतीने स्वतःची फाटलेली साडी मुलांच्या अंगावर ओढून त्यांना ऊब देण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. दिवसभराच्या कष्टाने, उपासमारीने आणि थकव्याने सुमतीही मुलांच्या शेजारीच जमिनीवर झोपी गेली. झोपेतही तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण दैवी शांतता होती. तिच्या मिटलेल्या ओठांवरून जणू ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सुरूच असावा इतकी तिची प्रभू महादेवांवरील श्रद्धा आढळ होती. पण झोपडीच्या दुसऱ्या कोपऱ्यात बसलेल्या माधवच्या डोळ्यात मात्र झोपेचा लवलेशही नव्हता. तो एका जागी सुन्न होऊन डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारा पुसत आपल्या झोपलेल्या कुटुंबाकडे एकटक पाहत होता. बाहेरून येणारा थंड आणि बोचरा वारा झोपडीच्या फटींमधून आत शिरत होता आणि त्या चिमुरड्यांच्या अंगावर काटा आणत होता. आपली पत्नी आणि मुले अशा भयंकर अवस्थेत जगत आहेत हे पाहून माधवचे हृदय पिळवटून गेले. आजूबाजूच्या त्या दृष्ट आणि निंदक लोकांचे टोचणारे विषारी शब्द त्याच्या कानात पुन्हा पुन्हा घुमू लागले. तुझी मुलं उपाशी मरतायत. तुझ्या पत्नीच्या अंगावर धड साडी नाही. तुझा देव फक्त श्रीमंताचा आहे. त्याला तुझ्यासारख्या भिकाऱ्याकडे पाहायला वेळ सुद्धा नाही. हे शब्द एखाद्या तप्त सळईसारखे माधवच्या काळजात घुसत होते. माधवने स्वतःचे डोळे घट्ट मिटले, पण त्यातून वाहणारे दुःखाचे आणि निराशेचे अश्रू थांबत नव्हते. तो स्वतःशीच विचार करू लागला. माझ्यासारख्या दुर्दैवी माणसाच्या सावलीत राहून या निष्पाप जीवांना फक्त आणि फक्त दुःखच मिळत आहे. मी माझ्या सुमतीला सुखाचा एक घासही देऊ शकलो नाही. माझ्या लेकरांच्या डोक्यावर धड छप्परही देऊ शकलो नाही. माझ्या अस्तित्वाचा अर्थच काय उरला आहे? कदाचित माझ्या दुर्दैवाचे आणि पापांचे ओझेच या कुटुंबाला खाली खेचत आहे. मी जर नसलो तर कदाचित यांच्या आयुष्यात कुणीतरी आधार देईल किंवा किमान त्यांना असे रोज माझ्या समोर उपाशी मरताना पाहण्याचे हे भयंकर असह्य दुःख तरी मला सहन करावे लागणार नाही. निराशेच्या आणि गरिबीच्या त्या असह्य वेदनेने माधवची विचार करण्याची शक्ती पूर्णपणे हरपली होती. सततच्या अपमान, गरिबी आणि उपासमारीमुळे त्याला आता हे आयुष्य नकोसे झाले होते. तो आतून पूर्णपणे तुटला होता. त्याने ठरवले की आता हे घर कायमचे सोडायचे आणि आपले प्राण कुठेतरी दूर जाऊन प्रभू महादेवांच्या चरणी अर्पण करायचे. त्याने हळूच उठून सुमतीने अत्यंत प्रेमाने बनवलेल्या त्या मातीच्या शिवलिंगासमोर शेवटचे मस्तक टेकवले. दबल्या आवाजात आणि हुंदक्या आवरत तो म्हणाला, हे परमेश्वरा, हे दयाळू प्रभू, माझ्या सुमतीची भक्ती खूप मोठी आहे. ती कोणत्याही संकटात हार मानणार नाही. पण माझा धीर आता सुटला आहे. मला माफ कर देवा. मी एक हरलेला पिता आणि एक अपयशी पती आहे. माझ्या प्राच्यात माझ्या पत्नीची आणि निष्पाप मुलांची काळजी आता तूच घे प्रभू, तूच घे. माधवने वळून आपल्या झोपलेल्या पत्नीकडे आणि मुलांकडे शेवटचे पाहिले. त्यांना कायमचे सोडून जाण्याचे दुःख इतके प्रचंड होते की त्याचे पाय जड झाले होते, छाती दाटून आली होती आणि श्वास कोंडत होता. पण तरीही डोळ्यात साठलेले अश्रू पुसत त्याने झोपडीचे ते मोडकळीस आलेले जुने दार हळूच उघडले. कुणालाही चाहूल न लागू देता मध्यरात्रीच्या त्या भयंकर काळोखात आणि कोसळणाऱ्या पावसात तो घराबाहेर पडला. पायात चप्पल नव्हती, अंगावर धड कपडे नव्हती, तरीही तो वेड्यासारखा बेभान होऊन चालत सुटला. त्याला फक्त एकच ठिकाण खुणावत होते, गावाबाहेरचा तो उंच आणि भयानक कडा, जिथून खाली दरीत उडी मारून तो आपल्या या गरिबीच्या
अपमानांच्या आणि दुःखाच्या प्रवासाचा कायमचा अंत करणार होता. दगडा काट्यातून चालताना त्याचे पाय रक्तबंबाळ होत होते, पण त्याच्या मनातील वेदना त्या शारीरिक दुःखांपेक्षा कैक पटीने जास्त होती. दुसरीकडे झोपडीत सुमतीला या भयानक सत्याची कोणतीही कल्पना नव्हती. ती आपल्या प्रभूंच्या विश्वासावर शांत झोपली होती. पण जेव्हा सकाळची पहिली किरणे झोपडीत पडली आणि तिचे डोळे उघडले, तेव्हा तिला जाणवले की घरात माधव नाही. तिने आजूबाजूला पाहिले, बाहेर जाऊन शोधले, पण तो कुठेच दिसला नाही. गावातल्या लोकांनी तिला पाहताच पुन्हा टोमणे मारायला सुरुवात केली. बघितलं सुमती, तुझा नवरा तर तुला आणि मुलांना वाऱ्यावर सोडून पळून गेला. गरिबीला कंटाळून पळाला तो भित्रा. आता कर तुझ्या देवाची पूजा. हे शब्द ऐकताच सुमतीच्या पायाखालची जमीनच सरकली. एक अनामिक आणि भयंकर भीती तिच्या काळजात धस्स करून गेली. माधव आपल्याला सोडून गेले हे सत्य ती स्वीकारूच शकत नव्हती. चिंतेने वेडीपिशी झालेली सुमती रडत रडत पायात चप्पल नसताना थेट गावातील प्रभू महादेवांच्या प्राचीन मंदिरात धावत सुटली. प्रेमळ भक्तांनो, ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. बघा, मरेपर्यंत तुमच्या कुटुंबावर संकट येणार नाही. सुमतीचे केस विस्कटलेले होते. डोळ्यातून अश्रूंच्या नद्या वाहत होत्या. मंदिरात पोचताच ती थेट गाभाऱ्यात गेली आणि प्रभू शिवशंकर आणि माता पार्वतीच्या मूर्तीसमोर कोसळली. आजवर कधीही न डगमगलेली, प्रत्येक दुःखाला हसत मुखाने सामोरी जाणारी सुमती आज आतून पूर्णपणे हादरली होती. तिने अत्यंत आवेगाने आणि क्रोधाने आपले डोके मंदिराच्या दगडी पायरीवर आपटायला सुरुवात केली. तिच्या कपाळावर जखम झाली, पण तिचे त्याकडे लक्ष नव्हते. ती आकाशाकडे आणि शिवलिंगाकडे पाहत मोठ्याने आक्रोश करू लागली. हे प्रभू महादेवा, हे माता पार्वती, आजवर मी गरिबीत राहिले, उपाशी झोपले. लोकांनी मला आणि माझ्या पतीला कितीतरी वेळा हिणवले, तरीही मी कधीच कुणाला उलट उत्तर दिलं नाही. मी प्रत्येक संकट तुमचा प्रसाद मानून स्वीकारले. मी कधीही तुमच्याकडे धन, संपत्ती, खायला अन्न किंवा नेसायला कपडे मागितले नाही. पण आज आज माझा पती घर सोडून गेला आहे. गरिबीला कंटाळून, दुःखाला कंटाळून माझा स्वामी मला सोडून गेला आहे. हे प्रभू, तुम्ही सर्व काही पाहताना, मग तुम्हाला माझ्या पतीचे दुःख दिसले नाही का? त्याच्याशिवाय माझी मुलं आणि मी पूर्णपणे अधुरे आहोत. आज मला काहीच ऐकायचं नाही. आज तुम्हाला माझ्या पतीला सुखरूप घरी आणावेच लागेल. सुमतीचा तो आक्रोश, तो भक्तीचा हट्ट आणि तिच्या अश्रूंचा एक एक थेंब थेट कैलास पर्वतावर प्रभू महादेवांच्या हृदयाला जाऊन भिडत होता. सुमती पुढे म्हणाली, हे देवा, जर आज तुम्ही माझ्या पतीला घरी आणले नाही, जर माझ्या कुटुंबाला पुन्हा एकत्र केले नाही, तर मी याच मंदिरात, याच शिवलिंगासमोर डोकं आपटून माझे प्राण सोडेन आणि जगाला सांगेन की प्रभू महादेवाची भक्ती खोटी आहे, देव भक्तांच्या पाठीशी नसतो. एका निष्काम भक्ताचा, एका पतिव्रता स्त्रीचा हा अधिकार आणि तिच्या मुखातून निघालेले हे आर्त शब्द ऐकून साक्षात कैलासावर प्रभू महादेव आणि माता पार्वती विचलित झाले. सुमतीचा तो टाहो संपूर्ण ब्रह्मांडात घुमू लागला होता आणि आता वेळ आली होती ती म्हणजे एका अशा चमत्काराची जो जगाला भक्तीची खरी ताकद दाखवून देणार होता. सुमतीच्या त्या अर्थहाकेने, तिच्या अश्रूंच्या प्रत्येक थेंबाने आणि तिच्या निस्सीम भक्तीने साक्षात कैलास पर्वतावर एक मोठे कंपन निर्माण केले. जेव्हा भक्ताच्या हृदयाचा बांध फुटतो आणि तो थेट देवाला जाब विचारतो, तेव्हा देवालाही आपले आसन सोडून धावून यावेच लागते.
सुमतीचे ते दुःख आणि तिचा तो टाहो पाहून माता पार्वतीचे हृदय एका मातेच्या ममतेने भरून आले. त्यांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. तिने प्रभू महादेवांकडे पाहिले. प्रभू महादेव अत्यंत शांत होते, पण त्यांच्या डोळ्यात आपल्या भक्ताप्रती असलेले अपार प्रेम आणि करुणा स्पष्ट दिसत होती. माता पार्वती अत्यंत भावुक होऊन म्हणाल्या, प्रभू, आता वेळ आली आहे. सुमतीची भक्ती आणि माधवचे दुःख आता शिगेला पोहोचले आहे. त्यांच्या गरिबीने आणि जगाच्या अपमानाने त्यांना पूर्णपणे खचवून टाकले आहे. आता आपण त्यांना अधिक वेळ अशा अंधारात ठेवू शकत नाही. प्रभू महादेवांनाही माहीत होतं की आता आपल्या भक्ताला दर्शन देण्याची आणि त्याच्या कर्माचा उलगडा करण्याची वेळ आली आहे. इकडे गावाबाहेरच्या त्या उंच आणि भयानक कड्यावर माधव उभा होता. खाली खोल काळोखी दरी होती आणि त्या दरीत नदीचे पाणी भयंकर आवाज करत होते. पावसाचा जोर थोडा कमी झाला होता, पण वाऱ्याचा वेग अंगाला झोंबणारा होता. माधवचे डोळे सतत रडल्यामुळे लाल बुंद झाले होते. त्याने खाली त्या मृत्यूच्या दरीकडे पाहिले आणि आपले दोन्ही हात जोडले. थरथरत्या आवाजात तो म्हणाला, हे प्रभू, या जन्मात मी एक चांगला पिता आणि पती बनू शकलो नाही. माझ्या अस्तित्वाने केवळ माझ्या कुटुंबाला दुःख दिले, पण माझ्या सुमतीची भक्ती आणि तिचे सत्कर्म कधीच वाया जाऊ देऊ नका. तिला कधीच काहीच कमी पडू देऊ नका. तिला आणि माझ्या चिमुकल्या लेकरांना सांभाळा. माझा हा निरर्थक देह मी आज तुम्हाला अर्पण करत आहे. असे म्हणून माधवने ओम नमः शिवायचा गजर केला आणि आपले डोळे घट्ट मिटून दरीत उडी मारण्यासाठी आपला पाय पुढे टाकला. पण आश्चर्य, माधवचा पाय हवेतच थांबला. जणू एका अदृश्य प्रचंड पण अत्यंत प्रेमळ शक्तीने त्याला मागे खेचले. त्याच क्षणी त्या घनघोर अंधारात, भयावह एकांतात एक असा डोळे दिपावणारा दिव्य आणि अत्यंत शांत प्रकाश पसरला, ज्याने संपूर्ण आसमंत उजळून निघाले. तो प्रकाश इतका तेजस्वी आणि उबदार होता की माधवला आपले मिटलेले डोळे उघडावेच लागले. त्याने समोर पाहिले आणि त्याच्या शरीरातून विजेची लहर दौडली. त्याचे श्वास जागेवरच रोखले गेले. त्याच्या डोळ्यांवर त्याचाच विश्वास बसत नव्हता. त्याच्या समोर त्या कड्यावर साक्षात देवांचे देव प्रभू महादेव आणि जगज्जननी माता पार्वती प्रकट झाले होते. महादेवांच्या कपाळावर चंद्रकोर चमकत होती. गळ्यात वासुकी नाग विराजमान होता आणि त्यांच्या मुखावर एक अत्यंत मोहक, शांत आणि आश्वासक हास्य होते. त्यांचे ते विराट आणि तेजस्वी रूप पाहून माधवचे भान हरपले. माता पार्वतीच्या चेहऱ्यावर एका आईची माया आणि वात्सल्य ओसंडून वाहत होते. हे अद्भुत दृश्य पाहून माधवच्या पायाखालची जमीनच सरकली. तो धडपडत खाली पडला. त्याचे हात थरथर कापू लागले. प्रभू, प्रभू, तुम्ही, साक्षात तुम्ही. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. तो रडत रडत गुडघ्यावर सरपटतच पुढे गेला आणि त्याने थेट प्रभू महादेवांचे चरण घट्ट पकडले. त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी महादेवांचे चरण भिजून गेले. कित्येक वर्षांचे दुःख, अपमान, गरिबी, वेदना आज त्या चरणांवर अश्रूंच्या रूपाने वाहत होत्या. हे प्रभू, मी किती पापी आहे. मी माझ्या कुटुंबाला सोडून पळ काढला. मी संकटांना घाबरून जीव द्यायला निघालो होतो. मला क्षमा करा देवा, मला क्षमा करा. मी तुमचा गुन्हेगार आहे. माधव लहान मुलासारखा ओक्साबोक्शी रडू लागला. प्रभू महादेवाने अत्यंत प्रेमाने खाली वाकून माधवला आपल्या दोन्ही हातांनी उठवले. त्यांनी माधवच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला. प्रभू महादेवांचा तो दिव्य स्पर्श होताच माधवच्या मनातील सर्व दुःख, सर्व वेदना
गरिबीची चटके आणि नैराश्य एका क्षणात कुठल्या कुठे पळून गेले. त्याच्या हृदयात एक विलक्षण, कधीही न अनुभवलेली शांती पसरत होती. महादेव अतिशय गंभीर पण मधुर आवाजात म्हणाले, माधवा, वेड्या, तू संकटांना घाबरून असा जीव कसा देऊ शकतोस? तुझ्या आणि सुमतीच्या भक्तीने मला कैलासावरून इथे खेचून आणले आहे. तुम्ही कधीही एकटे नव्हता. मी प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत होतो. पण तुझ्या या दुःखाचे कारण दुसरेच काहीतरी आहे. महादेवांचे हे शब्द ऐकून माधवच्या मनात आश्चर्याचे आणि कुतूहलाचे तरंग उठले. प्रेमळ भक्तांनो, ही कथा ऐकताना तुमच्या देखील डोळ्यात अश्रू आले असतील तर नक्की सांगा, होय, माझ्या डोळ्यात अश्रू आले. प्रभू महादेवांचे ते आश्वासक शब्द ऐकून माधवच्या मनात आश्चर्याचे, कुतूहलाचे अनेक तरंग उठले. त्याच्या मनातील भीती आणि मृत्यूचा विचार कुठल्या कुठे पळून गेला होता. पण वर्षानुवर्ष साठवलेले दुःखाचे मळब अजूनही त्याच्या मनात दाटलेले होते. माधवने हात जोडून अतिशय नम्रपणे पण भरल्या डोळ्यांनी महादेवांना विचारले, हे देवा, जर तुम्ही खरोखरच प्रत्येक क्षणी माझ्यासोबत चालत होतात तर मग माझ्या वाट्याला आलेली एवढी भयानक गरिबी, एवढे दुःख मला का भोगायला आले? मी माझ्या निष्पाप मुलांना 2 वेळेचा अन्नाचा घासही देऊ शकलो नाही. माझ्या सुमतीला सुखाचे 2 क्षणही देऊ शकलो नाही. आणि ते गावातली लोक, ते विनाकारण माझा एवढा तिरस्कार का करतात? त्यांनी मला पावलोपावली अपमानित का केले? माझी भक्ती इतकी निस्सीम असताना माझ्याच वाट्याला ही संकटे का आली? माझ्याकडून अशी कोणती चूक झाली आहे देवा? प्रभू महादेवांनी अत्यंत शांतपणे आपले डोळे मिटले आणि माधवच्या मस्तकावर आपला कोमल हात ठेवला. प्रभूंचा स्पर्श होताच माधवच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा संचारली आणि त्याला डोळे मिटावेसे वाटले. जसे माधवने डोळे मिटले तसे त्याच्या डोळ्यांसमोर काळाचे चक्र उलटे फिरू लागले आणि त्याच्याच पूर्वजन्माचे एक भयंकर आणि स्पष्ट दृश्य उभे राहिले. माधवने पाहिले की मागील जन्मात तो एक अत्यंत श्रीमंत पण अतिशय क्रूर, गर्विष्ठ आणि अहंकारी मनुष्य होता. सत्तेच्या आणि पैशाच्या मस्तीत तो पूर्णपणे आंधळा झाला होता. त्याने अनेक गरिबांचा पावलोपावली अपमान केला होता आणि त्यांना मुद्दाम उपाशी ठेवले होते. पैशाच्या जोरावर त्याने अनेक निष्पाप महिलांची छेडछाड केली होती. त्यांच्या अब्रूवर हात घातला होता. गरिबांच्या जमिनी बळकावून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले होते. पैशाच्या धुंदीत त्याला माणुसकीचा, दयेचा आणि धर्माचा पूर्णपणे विसर पडला होता. त्याचे ते पूर्वजन्मातील पाप इतके भयंकर होते की ते पाहून प्रत्यक्ष माधवचाही थरकाप उडाला. ते दृश्य संपताच माधव शहारून गेला. तो डोळे उघडून थरथर कापू लागला. त्याला आपल्याच त्या भयानक कर्माची प्रचंड लाज वाटू लागली. तो रडत रडत पुन्हा प्रभू महादेवांच्या चरणी पडला आणि म्हणाला, प्रभू, हे मी काय पाहिलं? मी इतका पापी, इतका नीच आणि क्रूर होतो. मी इतके भयंकर अपराध केले आहेत. मग मला या जन्मात तुम्ही आपली भक्ती तरी का दिलीत? मला तर नरकातही जागा मिळायला नको होती. प्रभू महादेव हसून अत्यंत प्रेमळ आवाजात म्हणाले, माधवा, विश्वासा आणि कर्माचा सिद्धांत अतिशय कठोर आहे. माणसाला त्याच्या कर्माचे फळ भोगावेच लागते. तू पूर्वजन्मात जे महाभयंकर पाप केले होतेस त्याची शिक्षा म्हणून या जन्मात तुला ही गरिबी, ही उपासमार आणि हे दुःख भोगावे लागत आहे. पण तुझ्या सुमतीच्या आणि तुझ्या या जन्मातील अढळ आणि निष्काम भक्तीमुळेच तुझे ते महाभयंकर पाप केवळ या गरिबीच्या
आणि त्रासाच्या रूपात नष्ट होत आहे. जर तुम्ही दोघांनी माझी भक्तीच केली नसती तर तुमचा संपूर्ण विनाश आणि सर्वनाश अटळ होता. तुमच्या भक्तीमुळेच तुझे ते डोंगरा एवढे पाप आज राई एवढे होऊन संपत आहे. माधवने आपले अश्रू पुसत हात जोडले आणि विचारले, माझे पाप मी मान्य करतो प्रभू, आणि ही गरिबीही आनंदाने स्वीकारतो. पण जे लोक रोज माझी विनाकारण निंदा करतात, माझ्या पत्नीला मुलांना हिणवतात, मला घाणेरडे बोलतात आणि पावलोपावली मला नकारतात, तेव्हा मला खूप दुःख होते. माझा स्वाभिमान दुखावतो आणि रागही येतो. अशा वेळी मी काय करावे? मी त्यांना उत्तर देऊ की शांत राहू? यावर प्रभू महादेव अतिशय शांतपणे म्हणाले. यावर प्रभू महादेव अतिशय शांतपणे हसले. माता पार्वतीने पुढे येत अत्यंत वात्सल्याने आणि मायेने माधवला जीवनाचे एक मोठे सत्य समजावले. माता पार्वती म्हणाल्या, हे भक्ता, हीच तर खरी प्रभुलीला आहे. जेव्हा लोक तुझी निंदा करतात, तुला घाणेरडं बोलतात किंवा तुला विनाकारण नकारतात, हिणवतात, तेव्हा तू त्यांच्यावर चुकूनही क्रोधित होऊ नकोस. कारण ते लोक तुझा अपमान करून, तुला हिणवून खऱ्या अर्थाने तुझ्या वाट्याला आलेले पूर्वजन्माचे उरले सुरले पाप स्वतःच्या डोक्यावर ओढून घेत असतात. ते लोक स्वतःची पुण्ये तुला देऊन तुझे पाप नष्ट करत आहे. ते नकळतपणे तुझे कर्म शुद्ध करण्याचेच काम करत असतात. माता पार्वतीच्या या शब्दांनी माधवच्या डोळ्यांवरची मोठी पट्टीच उघडली. प्रभू महादेव पुढे म्हणाले, म्हणून अशा वेळी त्यांच्यावर थोडंही व्यक्त न होता, त्यांच्या शिव्यांना उत्तर न देता अतिशय शांत राहून आपण आपले सत्कर्म आणि नामस्मरण करत राहायचं. जे लोक तुम्हाला त्रास देतात ते तुमचे शत्रू नसून तुमचे पाप धुणारे आहेत. त्यांच्या अपमानाला तुमची सहनशीलता आणि भक्ती हेच खरे उत्तर आहे. माधवचा ऊर भरून आला. त्याच्या मनातील सर्व शंका, सारा राग आणि जगाबद्दलची चीड एका क्षणात नाहीशी झाली. त्याला कर्माचे आणि भक्तीचे हे महान सत्य उमगले होते. पण तरीही त्याच्या मनात एक शेवटची सल बाकी होतीच. त्याने अत्यंत भाबडेपणाने प्रभू महादेवाला विचारलं, प्रभू, माझे कर्म मी समजलो, पण जेव्हा माझी चिमुकली मुले अन्नाच्या एका कणासाठी रडत होती, जेव्हा मला भर पावसात चिखलात फेकून दिलं गेलं, तेव्हा मला वाटलं तुम्ही माझ्यासोबत नाही आहात. तेव्हा तुम्ही कुठे होतात देवा? माधवचा तो भाबडा आणि वेदनेने भरलेला प्रश्न ऐकून प्रभू महादेवांच्या चेहऱ्यावर एक अतिशय मधुर, शांत आणि करुणापूर्ण हास्य उमललं. त्याने अत्यंत प्रेमाने माधवच्या खांद्यावर आपला हात ठेवला आणि म्हणाले, माधवा, मी कुठे होतो? अरे वेड्या, मी तर तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक पावलावर आणि तुझ्या प्रत्येक संकटात तुझ्या सोबतच होतो. पण मनुष्याचे डोळे केवळ समोर दिसणाऱ्या भौतिक गोष्टी पाहू शकतात, ते ईश्वरी लीला सहज ओळखू शकत नाही. तुला वाटतं की मी तुला वाऱ्यावर सोडलं होतं, तर मग आठव तो दिवस जेव्हा तू लाकडे गोळा करण्यासाठी घनदाट जंगलात गेला होता आणि एका भयानक वाघाने तुला घेरले होते. तू डोळे मिटून माझे स्मरण केलेस आणि अचानक कुठून तरी एक लाकूड तोड्या कुऱ्हाड घेऊन तिथे आला. त्याने वाघाला पळवून लावले आणि तुला सुखरूप गावाच्या वेशीपर्यंत सोडले. माधवा, तो लाकूड तोड्या दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष मीच होतो. माधवचे डोळे आश्चर्याने विस्फारले. प्रभू महादेव पुढे म्हणाले, आठवती भयानक रात्र, जेव्हा सलग 3 दिवस घरात अन्नाचा एक कणही नव्हता. तुझी मुले भुकेने तडफडत होती आणि सुमतीने डोळे मिटून माझा धावा केला.
रात्रीच्या त्या घनघोर अंधारात एका अनोळखी व्यक्तीने तुमच्या झोपडीचे दार ठोठावले आणि शिदा देऊन तो काहीही न बोलता निघून गेला. माधवा, तो अन्न देणारा अनोळखी मनुष्य मीच होतो. आणि काल काल जेव्हा भर पावसात त्या मनुष्याने तुला धक्के मारून चिखलात पाडले, तेव्हा तुला वाटलं की तुझा अपमान झाला. पण नीट आठवून बघ, ज्या जागी तू पडणार होतास तिथेच एक अत्यंत विषारी नाग फणा काढून बसला होता. त्या माणसाला त्याच्या कर्माची फळे मिळतीलच, पण त्याच्या धक्क्याचा उपयोग करून मी तुला त्या मृत्यूपासून दूर खेचले. जर तू तिथे पडला असतास तर आज तू जिवंत नसतास. हे ऐकतास माधवच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. तो हुंदके देऊन पुन्हा प्रभूंच्या चरणांवर कोसळला. हे देवा, मी किती अज्ञानी आहे. तुम्ही पावलोपावली माझे रक्षण करत होता आणि मी अडाण्यासारखा तुम्हालाच दोष देत होतो. या कलियुगात तुम्ही प्रत्येक क्षणी माझ्या सोबत होता, पण माझ्या या आंधळ्या डोळ्यांना ते दिसलेच नाही. माधवचे अश्रू आता दुःखाचे नसून कृतज्ञतेचे होते. त्याला समजले की या कलियुगात देव प्रत्यक्ष आपल्या मूळ रूपात समोर येत नसला तरी तो संकटाच्या वेळी कधी अनोळखी व्यक्तीच्या, कधी मित्राच्या, तर कधी परिस्थितीच्या रूपात येऊन आपल्या भक्ताला नक्कीच तारतो. माधवला आता पूर्णपणे आत्मज्ञान प्राप्त झाले होते. त्याचे मन शांत झाले होते. तेव्हा माता पार्वती पुढे आल्या आणि अत्यंत वात्सल्याने म्हणाल्या, माधवा, भक्तीने तुमचे पूर्वजन्माचे पाप तर नष्ट होत आहेत, पण घरात सतत गरिबी राहण्यामागे तुमच्याकडून नकळत घडणाऱ्या काही चुकाही कारणीभूत आहेत. गृहस्थ आश्रमात राहताना घरात गरिबी म्हणजेच अलक्ष्मी का येते हे तुला माहीत असायला हवे. भक्ती कितीही मोठी असली तरी वास्तूचे आणि संसाराचे काही नियम पाळले नाहीत तर माता लक्ष्मी अप्रसन्न होऊन घर सोडून निघून जाते. माधवने अत्यंत नम्रपणे हात जोडले आणि विचारले, माते, कृपया मला सांगा, आमच्याकडून अशा कोणत्या चुका झाल्या ज्यामुळे लक्ष्मी माता आमच्यावर रुसली आहे? माता पार्वतीने अत्यंत शांतपणे समजावून सांगण्यास सुरुवात केली. सर्वात मोठी चूक म्हणजे संध्याकाळच्या वेळी म्हणजेच सांज वेळेला घरात झाडू मारणे किंवा घर स्वच्छ करणे. संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. त्यावेळी झाडू मारल्याने ती दारातूनच परत जाते. दुसरी चूक, तुम्ही अनेकदा निराश होऊन घराच्या उंबरट्यावर वास्तूत बसून राहता. दुःखाचे, निराशेचे शब्द बोलता. उंबरटा हे वास्तूचे मुख असते. तिथे बसून कधीही रडू नये किंवा नकारात्मक बोलू नये. तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जेव्हा एखादी सुवासिनी स्त्री किंवा गरजू व्यक्ती तुमच्या दारात येते तेव्हा तिला रिकाम्या हाताने पाठवणे हा लक्ष्मीचा सर्वात मोठा अपमान मानला जातो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी दारात आलेल्या व्यक्तीला किमान पाण्याचा एक घोट किंवा गुळाचा खडा तरी द्यावा. अन्नाचा आणि अन्नासाठी आलेल्या अतिथीचा अपमान केल्याने घरात कायमची दारिद्र्य अवस्था येते. माता पार्वतीचे हे शब्द ऐकून माधवला त्याच्या आणि सुमतीच्या नकळत झालेल्या चुकांची जाणीव झाली. गरिबीच्या आणि निराशेच्या गर्तेत त्यांनी अनेकदा उंबरट्यावर बसून अश्रू ढाळले होते. आता माधवला गरिबीचे, कर्माचे आणि वास्तूचे सर्व नियम उलगडले होते. त्याचे हृदय आता एका नव्या ऊर्जेने आणि प्रभूंच्या प्रेमाने पूर्णपणे भरून गेले होते. प्रभू महादेव हसून म्हणाले, माधवा, आता उठ. तुझी सुमती मंदिरात तुझ्यासाठी प्राणपणाला लावून माझा धावा करत आहे. तिच्या भक्तीने मला इथे आणले आहे. तिला आता अधिक काळ रडवू नको. जा, घरी परत जा आणि या कलियुगात अखंड नामस्मरण करत राहा. वेळ आल्यावर चमत्कार नक्की होतो, हे आज सिद्ध झाले आहे. आता तुझे सर्व दुःख संपले आहे. असे म्हणत प्रभू महादेव आणि माता पार्वतीने माधवला आशीर्वाद दिला
आणि तो दिव्य प्रकाश अचानक एका सुंदर सान्यात विलीन झाला. माधवने डोळे उघडले तेव्हा समोर केवळ शांत निसर्ग होता, पण त्याच्या हृदयात मात्र साक्षात कैलास वसला होता. एका नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी माधव आता गावाच्या दिशेने धावू लागला होता. प्रभू महादेवांचा तो दिव्य आशीर्वाद आणि माता पार्वतीचा तो अमूल्य उपदेश हृदयात साठवून माधव गावाच्या दिशेने धावू लागला. त्याच्या पायातील थकवा आता पूर्णपणे नाहीसा झाला होता. मगाशी ज्या पायातून रक्त भळभळत होते ते पाय आता फुलांसारखे झाले होते. त्याच्या चेहऱ्यावरील गरिबीचे, दुःखाचे आणि नैराश्याचे सावट पूर्णपणे पुसले गेले होते आणि त्या जागी प्रभूंच्या दर्शनाने आलेले एक विलक्षण दैवी तेज झळकत होते. रात्र सरून पहाटेची मंगलमय वेळ जवळ येत होती. पूर्वेकडे आकाशात तांबडे फुटू लागले होते. जणू माधवच्या आयुष्यातील दुःखाची काळरात्र संपून आता सुखाची आणि भक्तीची नवी पहाट उगवत होती. तो वेड्यासारखा पळत होता, कारण त्याला माहित होतं की त्याची सुमती त्याच्या विरहाच्या चिंतेने मंदिरात स्वतःचे प्राण पणाला लावून बसली आहे. इकडे गावातील प्रभू महादेवांच्या प्राचीन मंदिरात सुमतीचा आक्रोश अजूनही सुरूच होता. तिने आपले मस्तक शिवलिंगासमोर टेकवले होते आणि तिचे डोळे अश्रूंनी पूर्णपणे सुजले होते. तिने अन्न पाण्याचा त्याग करून एकच ध्यास घेतला होता, एकतर आपला पती सुखरूप परत यावा किंवा याच शिवलिंगासमोर आपले प्राण जावेत. हे प्रभू, माझ्या स्वामींना परत आणा. त्यांच्याशिवाय माझा संसार, माझी मुलं आणि मी पोरके झाले आहोत. तुम्ही भोळेनाथ आहात, भक्तांच्या हाकेला धावून जाणारे आहात. मग माझ्या हाकेला तुम्ही का धावून येत नाही? सुमती हुंदके देत प्रार्थना करत होती. तिचा तो आर्त आवाज गाभाऱ्याच्या दगडी भिंतींवर आदळून अधिकच हृदयद्रावक वाटत होता. अचानक मंदिराच्या प्रवेशद्वारावर पावलांची चाहूल लागली. सुमतीने आशेने मागे वळून पाहिले आणि तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. समोर स्वतः माधव उभा होता. तो जिवंत होता, सुखरूप होता आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर कसलेही दुःख नव्हते, तर एक असीम शांतता होती. सुमतीला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. ती वेड्यासारखी धावत गेली. तिने थेट माधवचे पाय धरले. स्वामी, तुम्ही आलात? तुम्ही खरोखरच आलात? मला सोडून कुठे गेला होतात तुम्ही? तुम्हाला माहित आहे का माझ्या जीवाचे काय हाल झाले? सुमतीच्या डोळ्यातून आनंदाच्या आणि विरहाच्या अश्रूंचा बांध फुटला. ती ढसाढसा रडू लागली. माधवने अत्यंत प्रेमाने खाली वाकून तिला उठवलं. तिच्या डोळ्यातील अश्रू पुसत तो गहिवरून म्हणाला, सुमती, वेडी आहेस तू. तुझ्या प्रभू महादेवाची इतकी निस्सीम भक्ती करतेस. ते प्रभू आपल्याला कधीच वाऱ्यावर सोडणार नाही, हे आज मला उमगले. मला क्षमा कर सुमती. मी संकटांना आणि गरिबीला कंटाळून माझा जीव द्यायला गेलो होतो. पण तुझ्या या आढळ भक्तीने साक्षात कैलासावरून प्रभू महादेवांना आणि माता पार्वतीला पृथ्वीवर खेचून आणले. हे ऐकताच सुमतीचे डोळे आश्चर्याने विस्फारले. प्रभू महादेव, माता पार्वती, तिला काय बोलावे ते सुसेना. माधवने तिचा हात धरला आणि तिला शिवलिंगासमोर नेऊन उभे केले. दोघांनीही प्रभूंच्या चरणी मस्तक टेकवले. त्यानंतर माधवने सुमतीला कड्यावर घडलेला संपूर्ण वृत्तांत सांगितला. प्रभू महादेवांनी कसे दर्शन दिले, पूर्वजन्माचे रहस्य उलगडून कसे सांगितले की हे दुःख त्यांच्याच मागील जन्मातील पापांचे फळ आहे आणि भक्तीमुळेच त्यांचा सर्वनाश टळून केवळ गरिबीच्या रूपात ते पाप नष्ट होत आहे, हे सर्व त्याने सुमतीला समजावले. जेव्हा माधवने सुमतीला निंदकांबद्दलचे सत्य सांगितले तेव्हा सुमतीचा हेओर भरून आला. माधव म्हणाला, सुमती, प्रभू आणि मातेने मला सांगितले आहे की जे लोक आपला अपमान करतात, आपल्याला हिणवतात,
आणि विनाकारण त्रास देतात, ते खरं तर आपले उरले सुरले पाप स्वतःच्या डोक्यावर घेत असतात. ते त्यांचे पुण्य आपल्याला देऊन आपले कर्म शुद्ध करत असतात. त्यामुळे इथून पुढे कोणी कितीही त्रास दिला तरी आपण त्यांच्यावर रागवायचं नाही. उलट शांत राहून आपलं नामस्मरण आणि सत्कर्म करत राहायचं. हे ऐकून सुमतीने हात जोडले आणि म्हणाली, धन्य आहेत माझे प्रभू. त्यांनी आपल्या भक्तांची किती मोठी चिंता दूर केली. त्यानंतर माधवने अत्यंत गांभीर्याने सुमतीला माता पार्वतीने सांगितलेले वास्तूचे आणि गृहस्थ आश्रमाचे नियम समजावून सांगितले. तो म्हणाला, सुमती, भक्तीने पूर्वजन्माचे पाप तर नष्ट होईल, पण आपल्या गरिबीला आपल्यास काही सुखाही कारणीभूत आहेत. माता पार्वतीने मला सांगितले आहे की इथून पुढे आपण कधीही चांद वेळेला संध्याकाळी घरात झाडू मारायचा नाही, कारण ती वेळ माता लक्ष्मीच्या आगमनाची असते. आपण कधीही निराश होऊन घराच्या उंबरट्यावर बसायचे नाही आणि दुःखाचे शब्द बोलायचे नाही, कारण उंबरटा हे वास्तूचे मुख असते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या दारात आलेली कोणतीही सुवासिनी स्त्री किंवा गरजू व्यक्ती कधीही रिकाम्या हाताने परत जाता कामा नये. घरात काहीही नसले तरी त्यांना किमान पाण्याचा एक घोट आणि आदराचे 2 शब्द तरी द्यायचे, जेणेकरून माता लक्ष्मी कधीही अप्रसन्न होणार नाही. हे सर्व ऐकून सुमतीलाही स्वतःच्या नकळत झालेल्या सुखांची जाणीव झाली. तिने मनोमन माता पार्वतीची क्षमा मागितली. आता माधव आणि सुमती दोघांच्याही चेहऱ्यावर एक नवीनच समाधान आणि ऊर्जा होती. गरिबी अजूनही होतीच, अंगावर फाटके कपडे अजूनही होतेच आणि घरात मुले उपाशीच होती. पण आता त्यांच्या मनातील गरिबी कायमची नष्ट झाली होती. त्यांना कर्माचे फळ आणि प्रभूंच्या अस्तित्वाची खरी जाणीव झाली होती. सुमती, चल आता घरी जाऊया. आपली मुले आपली वाट पाहत असतील. आता या कलियुगात देव आपल्या सोबतच आहे. फक्त तो वेगवेगळ्या रूपात येऊन आपले रक्षण करतो. हे मला प्रभू महादेवांनी उदाहरणासहित दाखवून दिले आहे. आपण फक्त आपले सत्कर्म आणि ओम नमः शिवाय या मंत्राचे अखंड नामस्मरण सुरू ठेवायचे. वेळ आल्यावर नक्की चमत्कार होतो आणि आज तो झाला आहे. माधव अत्यंत उत्साहाने म्हणाला. दोघेही पती पत्नी एकमेकांचा हात धरून प्रभू महादेवांचा जय जयकार करत आणि नवीन आयुष्याची स्वप्ने डोळ्यात साठवून आपल्या झोपडीकडे चालू लागले. आज त्यांची पावले जड नव्हती, तर त्यात एक प्रकारचा आत्मविश्वास होता. संकटे, चिंता, रोग, आजार आणि त्रास देणारे शत्रू आता त्यांना अजिबात घाबरवू शकणार नव्हते, कारण प्रत्यक्ष जगाचे पालनहारे प्रभू महादेव त्यांच्या पाठीशी उभे होते. माधव आणि सुमती जेव्हा प्रभू महादेवांचा तो दिव्य आशीर्वाद आणि माता पार्वतीचा अमूल्य उपदेश हृदयात साठवून त्यांच्या त्या मोडकळीस आलेल्या झोपडीत परतले, तेव्हा सकाळची कोवळी आणि सोनेरी किरणे त्या अंधाऱ्या घरात प्रवेश करत होती. रात्रभराच्या उपासमारीने आणि थंडीने कुडकुडलेली त्यांची दोन्ही लेकरे नुकतीच जागी झाली होती. आई वडील घरात नसल्याचे पाहून त्यांच्या कोवळ्या चेहऱ्यावर भीती दाटून आली होती. पण जेव्हा त्यांनी माधव आणि सुमतीला दारात उभे पाहिले, तेव्हा ते पळत जाऊन त्यांना बिलगले. मुलांचे ते भुकेले सुकलेले चेहरे पाहून आज माधवच्या डोळ्यात पूर्वीसारखे नैराश्य किंवा हतबलता नव्हती. आज त्याच्या डोळ्यात एक विलक्षण तेज आणि मायेचा अथांग सागर होता. माधवने आपल्या दोन्ही मुलांना कुशीत घट्ट धरले, त्यांचे माथे चुंबले आणि अत्यंत प्रेमळ आवाजात तो म्हणाला, माझ्या बाळांनो, आजपासून आपली भूक, आपले दुःख, आपली गरिबी हरवली आहे. कारण आता आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही. साक्षात कैलासपती प्रभू महादेव आणि जगतजननी माता पार्वती आपल्या पाठीशी उभे आहेत. त्यांनी आपल्याला कधीच एकटे सोडले नव्हते आणि इथून पुढेही ते आपल्याला कधीच एकटे सोडणार नाहीत. त्या दिवसापासून माधव आणि सुमतीच्या जगण्याची, विचार करण्याची आणि संकटांना सामोरे जाण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून गेली.
पूर्वी गरिबीमुळे घरात एक प्रकारची उदासीनता, चिडचिड आणि भयंकर नैराश्य असायचे. पण प्रभूंच्या साक्षात्काराने त्यांच्या त्या छोट्याशा गळक्या झोपडीचे रूपांतर जणू एका पवित्र, प्रसन्न आणि दैवी आश्रमात झाले होते. सुमतीने घरातले सर्व कोपरे स्वच्छ केले. माता पार्वतीने सांगितल्याप्रमाणे नियमांचे त्यांनी अगदी काटेकोरप्रमाणे श्रद्धेने पालन करण्यास सुरुवात केली. संध्याकाळच्या वेळी म्हणजे सांज वेळेला घरात कोणीही चुकूनही झाडू मारत नसे. त्यावेळेस घराचा उंबरठा स्वच्छ करून तिथे पाण्याने सडा शिंपडून छोटीशी रांगोळी काढून सुमती एका कोपऱ्यात तुळशीपाशी आणि महादेवांच्या मातीच्या पिंडीसमोर पंक्ती लावून बसायची. पूर्वी दुःखाने भरलेले आणि रडण्याचे आवाज येणारे ते घर आता महादेवांच्या अखंड आणि पवित्र जपाने दुमदुमू लागले होते. घराच्या उंबरट्यावर बसून अश्रू ढाळण्याची, कपाळाला हात लावून नशिबाला दोष देण्याची सवय त्यांनी कायमची सोडून दिली होती. उंबरठा आता त्यांच्यासाठी माता लक्ष्मीच्या स्वागताचे पवित्र आणि मंगलमय स्थान बनले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी माधव नेहमीप्रमाणे गावात भिक्षा मागण्यासाठी आणि काहीतरी काम शोधण्यासाठी गेला. पण आज त्याच्या चालण्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता. त्याचा कणा ताठ होता आणि चेहऱ्यावर एक असीम शांतता होती. वाटेत पुन्हा तेच दृष्ट आणि निंदक लोक त्याला भेटले, जे रोज त्याचा अपमान करायचे. काल भर पावसात माधवला धक्के मारून चिखलात पाडणारा तो क्रूर आणि गर्विष्ठ मनुष्यही तिथेच उभा होता. माधवला पाहताच त्याने पुन्हा एकदा अत्यंत उपहासाने हसून टोमणा मारला. काय रे माधव, काल तर भिकाऱ्यासारखा चिखलात पडून रडत होतास, आज एकदम हसतमुख दिसतोयस. काय तुझ्या त्या देवाने स्वर्गातून सोन्याची नाणी पाडली की काय तुझ्या झोपडीत? अरे आयुष्यभर लोकांच्या दारात भीकच मागायची आहे तुला. तुझा देव काही तुला तारणार नाही, तो तर फक्त दगडाची मूर्ती आहे. हे ऐकून तिथे उभे असलेले इतर लोकही जोरजोराने हसू लागले. पूर्वी असे विषारी शब्द ऐकले की माधवचे हृदय पिळवटून निघायचे, स्वाभिमान दुखावला जायचा, डोळ्यात पाणी यायचे आणि तो स्वतःच्या नशिबाला दोष द्यायचा. त्याला या लोकांचा प्रचंड राग यायचा. पण आज आज माधवच्या चेहऱ्यावरील हास्य थोडेही कमी झाले नाही. त्याला प्रभू महादेव आणि माता पार्वतीचे ते दिव्य शब्द लख्ख आठवले. जे लोक तुझे निंदा करतात, तुला घाणेरडे बोलतात आणि तुला हिणवतात, ते खरं तर तुझे पूर्वजन्माचे उरले सुरले पाप स्वतःच्या डोक्यावर घेत असतात आणि तुझे कर्म शुद्ध करत असतात. हे शब्द आठवताच माधवने त्या निंदकाकडे आणि हसणाऱ्या लोकांकडे अतिशय शांत, करुणापूर्ण नजरेने पाहिले. त्याने चक्क आपले दोन्ही हात जोडले. त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटले आणि अत्यंत नम्र आवाजात तो म्हणाला, मित्रा, तुझे खूप खूप आभार. प्रभू महादेव तुझे नेहमी कल्याण करोत आणि तुला सुखी ठेवोत. तू मला जे काही बोललास त्यातून तू माझेच पापांचे ओझे हलके केले आहेस. तू न कळतपणे माझे कर्म शुद्ध करत आहेस. तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. माधवचे हे अनपेक्षित, शांत आणि अमृततुल्य उत्तर ऐकून तो निंदक माणूस आणि तिथे उभे असलेले सर्व लोक अक्षरशः अवाक झाले. त्यांना काहीच समजले नाही. ज्या माणसाला ते डिवचण्याचा, चिडवण्याचा आणि रडवण्याचा प्रयत्न करत होते, तो त्यांच्यावर न रागवता, न चिडता त्यांना उलट आशीर्वाद देत होता. माधवची ती असीम शांतता, त्याच्या डोळ्यातील तेज आणि त्याचा तो निर्मळ भाव पाहून त्या दृष्ट लोकांचे शब्द त्यांच्याच तोंडात गोठले. त्यांना जाणवलं की माधवला आता त्यांच्या अपमानाचा, त्यांच्या शिव्यांचा काहीच फरक पडत नाही. माधव तिथून शांतपणे हसतमुखाने पुढे निघून गेला. त्या क्षणी माधवला खऱ्या अर्थाने कर्माच्या विजयाची आणि प्रभूंच्या शिकवणुकीची प्रचिती आली. लोकांच्या शिव्या आणि अपमान आता त्या फुलांसारखे वाटू लागले होते, कारण त्याला माहीत होते की यातून केवळ आणि केवळ त्याचेच पाप धुतले जात आहे. इकडे झोपडीत सुमतीने अंगण स्वच्छ केले. घरात अन्नाचा एक दाणाही नव्हता.
माधव काहीतरी काम करून शिदा घेऊन येईल आणि मगच मुलांच्या तोंडात अन्नाचा घास पडेल अशी स्थिती होती. मुले अंगणात खेळत होती आणि सुमती दारात बसून डोळे मिटून प्रभूंचे नामस्मरण करत होती. तेवढ्यात दुपारच्या कडक आणि रखरखत्या उन्हात अनवाणी पायांनी एक अत्यंत वृद्ध सुवासिनी स्त्री त्यांच्या झोपडीच्या दारात आली. तिचे कपडे मळके होते, कपाळावर मोठे कुंकू होते आणि ती अतिशय थकलेली, तहानलेली दिसत होती. ती सुमतीला साद घालत म्हणाली, "बाई, मी खूप लांबून चालत आले आहे. पायाला ऊन भाजत आहे, घशाला कोरड पडली आहे आणि पोटात अन्नाचा कण नाही. पिण्यासाठी थोडं पाणी आणि खायला काही मिळेल का ग माय?" पूर्वीची वेळ असती तर सुमतीने रडत रडत आपली हतबलता व्यक्त केली असती आणि माझ्याच घरात खायला काही नाही, मुले उपाशी आहेत, मी तुम्हाला काय देऊ असे म्हणून त्या वृद्ध मातेला रिकाम्या हाताने पाठवले असते. पण आज तिला माता पार्वतीचा तो कठोर पण पवित्र उपदेश आठवला. दारात आलेल्या सुवासिनीला किंवा अतिथीला कधीही रिकाम्या हाताने पाठवायचे नाही. तो माता लक्ष्मीचा अपमान असतो. सुमती ताडकन उठली. तिने अत्यंत आदराने आणि प्रेमाने त्या वृद्ध सुवासिनीला झोपडीच्या आतल्या सावलीत बसायला दिले. घरात खायला काहीच नव्हते, पण काल माधवने कुठून तरी एक छोटासा गुळाचा खडा आणला होता, जो तिने आपल्या भुकेल्या मुलांसाठी अतिशय जपून ठेवला होता. एका आईसाठी स्वतःच्या भुकेल्या लेकरांच्या तोंडचा घास दुसऱ्याला देणे हे जगातील सर्वात कठीण काम असते. पण सुमतीने क्षणभरही विचार केला नाही. तिने एका स्वच्छ तांब्यात थंड पाणी घेतले आणि तो गुळाचा खडा एका पानावर ठेवून ती त्या सुवासिनी समोर आली. तिने अत्यंत आदराने तो गूळ आणि पाणी त्या मातेला दिले. एवढंच नाही तर तिने स्वतःच्या फाटक्या पदराने त्या मातेचे उन्हाने भाजलेले आणि धुळीने माकलेले पाय पुसले आणि त्यांना प्रेमाने हवा घातली. त्या वृद्ध सुवासिनीने तो गूळ खाल्ला आणि थंडगार पाणी प्यायले. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तृप्तीचे आणि समाधानाचे भाव उमटले. तिने सुमतीच्या डोक्यावर आपला थरथरणारा हात ठेवला आणि अत्यंत प्रेमळ, दैवी आवाजात ती म्हणाली, "मुली, तू स्वतः गरिबीत असूनही, तुझे मुले उपाशी असूनही दारात आलेल्या अतिथीचा आणि सुवासिनीचा इतका मोठा सन्मान केलास. तुझा हा त्याग, तुझी ही निष्काम भक्ती आणि हा आदर कधीच व्यर्थ जाणार नाही. ज्या घरात अतिथीचा, सुवासिनीचा आणि गरजू व्यक्तीचा सन्मान होतो, त्या घरात माता लक्ष्मीला कायमचे वास्तव्य करावेच लागते. प्रभू महादेव तुझे कल्याण करोत. इथून पुढे तुझ्या घरातून हे दारिद्र्य कायमचे निघून जाईल आणि सुख समृद्धीचा वास राहील. तुझी भक्ती फळाला आली आहे मुली." असे बोलून ती वृद्ध सुवासिनी तिथून निघून गेली. पण तिचे ते शब्द सुमतीच्या हृदयात कायमचे कोरले गेले. तिने आकाशाकडे पाहत हात जोडून माता पार्वतीचे आभार मानले. तिने आज माता पार्वतीने सांगितलेल्या नियमाचे अत्यंत कठीण प्रसंगातही तंतोतंत पालन केले होते आणि खरोखरच या सत्कर्माचे फळ त्यांना त्याच दिवशी संध्याकाळी मिळाले. जेव्हा माधव घरी परत आला तेव्हा त्याचे हात रिकामे नव्हते. त्याच्या हातात भरपूर शिधा, ताजे धान्य आणि काही फळे देखील होती. गावात एका मोठ्या व्यापाऱ्याने माधवला एक चांगले काम दिले होते आणि त्याबद्दल त्याला भरपूर मोबदला मिळाला होता. कित्येक महिन्यांच्या उपासमारीनंतर आज त्यांच्या घरात खऱ्या अर्थाने चूल पेटणार होती आणि ती निष्पाप मुले आज पोटभर जेवणार होती. हा केवळ एक योगायोग नव्हता, तर हा त्यांच्या बदललेल्या कर्माचा, त्यांनी सहन केलेल्या अपमानाचा आणि त्यांनी पाळलेल्या त्या पवित्र नियमांचा पहिला गोड आणि प्रत्यक्ष परिणाम होता. प्रभू महादेवांनी सांगितल्याप्रमाणे या कलियुगात अखंड भक्ती, क्षमाशीलता आणि सत्कर्म केल्यावर चमत्कार नक्कीच होतो, याची ही केवळ सुरुवात होती. त्यांच्या आयुष्यातील दुःखाचे मळक आता पूर्णपणे दूर झाले होते आणि सुखाचा प्रकाश त्यांच्या झोपडीत पसरू लागला होता. त्या संध्याकाळी माधवने आणलेल्या धान्यातून सुमतीने अत्यंत प्रेमाने आणि भक्तिभावाने स्वयंपाक केला.
कित्येक महिन्यानंतर त्यांच्या चुलीवर खऱ्या अर्थाने अन्न शिजत होते. त्या शिजणाऱ्या अन्नाचा तो सुगंध केवळ त्यांच्या झोपडीतच नाही, तर त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्यात दरवळत होता. जेवणापूर्वी माधव आणि सुमतीने त्या अन्नाचा पहिला नैवेद्य अत्यंत कृतज्ञतेने प्रभू महादेव आणि माता पार्वतीला अर्पण केला. त्यानंतर जेव्हा ती दोन निष्पाप मुले ताटावर बसून पोटभर जेवली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील तो विलक्षण आनंद आणि तृप्ती पाहून माधव आणि सुमतीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आजवर त्यांनी आपल्या मुलांना केवळ भुकेने तडफडताना पाहिले होते, पण आज त्यांचे ते सुकलेले चेहरे आनंदाने खुलून आले होते. रात्री झोपताना त्या चिमुरड्यांच्या अंगावर आज आईची फाटकी साडी नव्हती, तर माधवने आणलेली नवी उबदार गोधडी होती. ती रात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात शांत, सुरक्षित आणि समाधानाची रात्र ठरली. गरिबीच्या आणि उपासमारीच्या त्या भयंकर अंधारातून ते खऱ्या अर्थाने प्रकाशाकडे वाटचाल करू लागले होते. त्या दिवसानंतर माधव आणि सुमतीचा नित्यक्रमच बदलून गेला. दिवसभराचे प्रामाणिक कष्ट, संध्याकाळी माता लक्ष्मीच्या स्वागताची पवित्र तयारी आणि रात्रंदिवस मुखात ओम नमः शिवायचा अखंड जप, माता पार्वतीची स्तुती हा त्यांच्या जीवनाचा श्वास बनला. प्रभू महादेवांनी दिलेल्या उपदेशानुसार त्यांनी कुणाविषयी मनात राग, द्वेष, सुडाची भावना ठेवलीच नाही. ज्या मोठ्या व्यापाऱ्याकडे माधव कामाला लागला होता, तो माधवच्या प्रामाणिकपणावर, त्याच्या अफाट बुद्धिमत्तेवर आणि सात्विक वर्तनावर अत्यंत खुश झाला. माधवच्या हाताला जणू यश आणि समृद्धी चिकटली होती. त्याने हाती घेतलेल्या प्रत्येक कामात व्यापाऱ्याला प्रचंड फायदा होऊ लागला. माधवच्या निस्सीम भक्तीमुळे, त्याने पाळलेल्या वास्तूंच्या नियमांमुळे आणि दारात आलेल्या सुवासिनीला दिलेल्या सन्मानामुळे माता लक्ष्मी खऱ्या अर्थाने त्यांच्यावर प्रसन्न झाली होती. बघता बघता त्यांच्या आयुष्यातील गरिबीचे काळे ढग पूर्णपणे नाहीसे झाले. त्या गळक्या मोडकळीस आलेल्या कुडाच्या झोपडीच्या जागी काही काळानंतर एक सुंदर, प्रशस्त, मंगलमय घर उभे राहिले. घरातून आजार, चिंता, दुःख कायमचे हद्दपार झाले. पण आश्चर्याची आणि शिकण्याची गोष्ट ही होती की एवढी संपत्ती आणि सुख येऊनही माधव आणि सुमतीचा मूळ स्वभाव अजिबात बदलला नाही. संपत्ती आली तरी त्यांचा अहंकार तसूभरही वाढला नाही. उलट ते अधिकच नम्र, परोपकारी आणि दानशूर झाले. त्यांच्या दारातून आता कोणीही गरजू किंवा अतिथी रिकाम्या हाताने परत जात नसे. गावातील जे दृष्ट आणि निंदक लोक कालपर्यंत माधवला हिणवत होते, त्याचा अपमान करत होते, त्यांना माधवची ही प्रगती पाहून सुरुवातीला मोठा धक्का बसला. पण जेव्हा त्यांनी पाहिलं की माधव एवढा मोठा माणूस होऊनही त्यांना त्याच प्रेमाने भेटतो, तेव्हा त्यांच्या माना शरमेने खाली झुकल्या. एके दिवशी एक अत्यंत अनपेक्षित घटना घडली. तोच क्रूर आणि गर्विष्ठ माणूस, ज्याने माधवला भर पावसात धक्के मारून चिखलात ढकलून दिले होते, तो एका भयंकर आजाराने आणि आर्थिक संकटाने ग्रस्त झाला. त्याच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते, त्याची सर्व संपत्ती नष्ट झाली होती आणि गावातील कोणीही त्याच्या मदतीला येत नव्हते. ही बातमी जेव्हा माधवला समजली, तेव्हा त्याने भूतकाळातला तो अपमान अजिबात आठवला नाही. त्याने क्षणाचाही विलंब न लावता गावातील सर्वात मोठ्या वैद्याला बोलावले आणि औषध पाण्याची सर्व व्यवस्था केली. स्वतः माधवने त्याच्या घरी जाऊन त्याला धीर दिला आणि उपचाराचा सर्व खर्च उचलला. माधवचे हे अथांग प्रेम, क्षमाशीलता आणि मोठेपणा पाहून तो क्रूर मनुष्य ओक्साबोक्शी रडू लागला. त्याने हुंदके देत माधवचे पाय धरून क्षमा मागितली. माधवा, मला माफ कर. मी तुला पावलोपावली त्रास दिला, तुझा अपमान केला, तुझ्या देवाला नावे ठेवली, तरीही तू माझा जीव वाचवलास. खरोखरच तुझा प्रभू महादेव केवळ मंदिरात नाही, तर तो तुझ्या हृदयात वसतो, हे आज मला समजले. तू खरा भक्त आहेस. माधवने त्याला अत्यंत प्रेमाने उठवले आणि म्हटले, दादा, द्वेष संपवण्याचा मार्ग केवळ प्रेम आणि क्षमा हाच आहे.
तू माझा अपमान करून माझ्या कर्माची शुद्धी केलीस, माझे पाप स्वतःवर घेतलेस. आता तुझे दुःख दूर करून तुला मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. यात माझे काहीच नाही. ही सर्व प्रभू महादेवाची लीला आहे. माधवच्या या एका कृतीने त्याचे सर्व शत्रू, त्याचे मित्र आणि प्रशंसक बनले. त्याच्या आयुष्यातील शत्रूंचा आणि निंदकांचा कायमचा नाश झाला होता. पण तो त्यांना मारून किंवा शिक्षा देऊन नाही, तर त्यांच्या हृदयातील द्वेष आणि अंधार नष्ट करून. आज माधव आणि सुमतीचे कुटुंब अत्यंत सुखी, समाधानी आणि समृद्ध होते. त्यांच्या अंगणात तुळस आनंदाने डोलत होती आणि घरात साक्षात माता लक्ष्मी वास करत होती. पण त्यांच्या डोळ्यातील आणि हृदयातील प्रभू महादेवांची आणि माता पार्वतीची भक्ती कधीच कमी झाली नाही. त्यांच्या मुलांनाही त्यांनी तोच भक्तीचा, क्षमेचा आणि सत्कर्माचा वसा दिला होता. प्रभू महादेवांनी आणि माता पार्वतीने कड्यावर दिलेला तो साक्षात्कार त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि अमूल्य खजिना होता. यावरून हे सिद्ध होते की या कलियुगात देव स्वतःहून आपल्या मूळ रूपात जरी सर्वांसमोर प्रकट होत नसला, तरी तो प्रत्येक क्षणी कोणत्या न कोणत्या रूपात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. आपले दुःख, आपली गरिबी, आपले आजार, आपल्याला त्रास देणारे लोक हे सर्व आपल्या कर्माचे भोग असतात. पण जेव्हा आपण त्या संकटांना न घाबरता, निंदकांवर न रागवता, अतिथींचा सन्मान करून अखंड देवाच्या नामस्मरणात राहतो, तेव्हा ते पापाचे मोठे डोंगरही क्षणात वितळून जातात. प्रभू महादेवांवर अढळ विश्वास ठेवून सांब सदाशिव या महामंत्राचा जप करत राहिल्यास आणि सत्कर्म कधीही न सोडल्यास वेळ आल्यावर आपल्या आयुष्यात चमत्कार नक्कीच होतो. भक्तीत ती अफाट ताकद आहे, जी मृत्यूच्या दारातूनही मनुष्याला सुखाच्या शिखरावर नेऊन ठेवू शकते. माधव आणि सुमतीची ही प्रेरणादायी कथा केवळ एक गोष्ट नसून ती प्रत्येकाच्या आयुष्यात संकटांशी लढण्यासाठी एक आशेचा, विश्वासाचा आणि प्रभूंच्या अस्तित्वाचा नंदादीप अखंड तेवत ठेवणारी एक महागाथा आहे. या संपूर्ण कथेतून आजच्या या धावपळीच्या आणि तणावग्रस्त कलियुगात जगणाऱ्या प्रत्येक मनुष्याला जीवनाचे एक अत्यंत सखोल, शाश्वत आणि डोळ्यात अंजन घालणारे सत्य शिकायला मिळते. ही कथा आपल्याला केवळ भक्तीच नाही, तर जगण्याची कला शिकवते. या कथेतून मिळणारी शिकवण आपण आपल्या अंतःकरणात खोलवर रुजवली पाहिजे. पहिली आणि सर्वात मोठी शिकवण म्हणजे कर्माचा अटळ सिद्धांत. जेव्हा आपल्यावर अचानक एखादे मोठे संकट येते, गरिबी येते किंवा भयानक आजार जडतो, तेव्हा आपण सर्वात आधी देवाला दोष देतो. मी एवढी पूजा करतो, तरी माझ्याच वाट्याला दुःख का? असा प्रश्न प्रत्येक माणसाला पडतो. पण माधवच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होतं की आज आपण जे काही भोगत आहोत ते केवळ आणि केवळ आपल्याच मागील कर्माचे फळ आहे. प्रभू महादेव कधीच कोणाला विनाकारण दुःख देत नाहीत. भक्ती हे त्या दुःखाला संपवण्याचे औषध आहे. जर संकटे आली तर ती देवाची अवकृपा न मानता आपले जुने कर्ज फिटत आहे या भावनेने ती शांतपणे आणि हसत मुखाने स्वीकारायला हवीत. भक्तीमुळे आपला सर्वनाश टळतो आणि महाभयंकर पापही केवळ लहानशा त्रासाच्या रूपात संपून जाते. दुसरी शिकवण म्हणजे निंदक आणि शत्रू यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन. समाजात वावरताना अनेक लोक आपल्याला विनाकारण हिणवतात, आपला अपमान करतात, आपल्याला नकारतात किंवा पाठीमागे घाणेरडे बोलतात. अशा वेळी आपण आपला अहंकार दुखावतो आणि आपण त्यांच्याशी भांडायला जातो किंवा रागाने स्वतःचेच नुकसान करून घेतो. पण माता पार्वतीने सांगितलेले सत्य किती महान आहे. जे लोक तुमची निंदा करतात ते खरं तर तुमचे शत्रू नसून तुमचे पाप धुणारे सेवक आहेत. ते तुम्हाला शिव्या देऊन तुमचे उरले सुरले पाप स्वतःच्या डोक्यावर घेतात आणि त्या बदल्यात त्यांचे मोठे पुण्य तुम्हाला देतात. त्यामुळे तुम्हाला त्यांच्याशी वाद घालण्याची गरज नाही. शांत रहा, आपले चांगले कर्म करत रहा.
तुमची शांतता हीच तुमची सर्वात मोठी ताकद आणि त्यांचे सर्वात मोठे उत्तर असते. तिसरी अत्यंत महत्त्वाची शिकवण म्हणजे गृहस्थ आश्रमाचे आणि वास्तूचे नियम. केवळ दिवसभर देवळात बसून किंवा जप करून घरात सुख समृद्धी येत नसते. आपण आपल्या घराला कसे ठेवतो यावर माता लक्ष्मीचे वास्तव्य अवलंबून असते. घरात कधीही नैराश्याचे वातावरण ठेवू नये. घराचा उंबरठा हे वास्तूचे मुख असते. तिथे बसून कधीही रडू नये किंवा स्वतःच्या नशिबाला दोष देऊ नये. संध्याकाळची वेळ ही दैवी शक्तींच्या आगमनाची वेळ असते. त्यावेळी घरात केर काढणे, झाडू मारणे किंवा वादविवाद करणे हे साक्षात गरिबीला आमंत्रण देण्यासारखे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या दारात आलेला कोणताही अतिथी, गरजू व्यक्ती किंवा सुवासिनी हे ईश्वराचे स्वरूप असते. त्यांना कधीही रिकाम्या हाताने किंवा अपमानाने परत पाठवू नये. आपल्याकडे काहीच नसेल तर किमान प्रेमाचे 2 शब्द आणि पाण्याचा एक घोट तरी द्यावा. अन्नाचा आणि अतिथीचा सन्मान करणाऱ्या घरातच भगवंत वास करतात. चौथी शिकवण म्हणजे कलियुगातील भगवंताचे अस्तित्व. अनेकदा आपण देवाला मंदिरात आणि मूर्तीत शोधतो, पण देव तुमच्या आजूबाजूलाच असतो. कधी तो संकटात धावून येणाऱ्या अनोळखी मनुष्याच्या रूपात असतो, कधी योग्य मार्ग दाखवणाऱ्या मित्राच्या रूपात, तर कधी एखादे मोठे संकट टाळण्यासाठी आलेल्या छोट्याशा अडथळ्याच्या रूपात असतो. देव प्रत्येक क्षणी आपले रक्षण करत असतो. फक्त आपल्याकडे ते पाहण्याची सकारात्मक दृष्टी असली पाहिजे. देवाची लीला अगाध आहे. ती मानवी बुद्धीच्या पलीकडची आहे. आणि शेवटची सर्वात मोठी शिकवण म्हणजे भक्तीचा अधिकार आणि नामस्मरणाची ताकद. सुमतीसारखी निष्काम भक्ती असेल तर भक्ताला देवाकडे हट्ट पूर्ण करण्याचा अधिकार मिळतो. जेव्हा आपण देवाकडे स्वतःसाठी काहीही न मागता केवळ त्याचे नामस्मरण करतो, तेव्हा देव स्वतःहून आपल्या सर्व गरजा पूर्ण करतो. कलियुगात कोणताही मोठा यज्ञ किंवा कठीण तपश्चर्या करण्याची गरज नाही. केवळ एका जागी बसून अंतःकरणापासून केलेला जप देखील मनुष्याला सर्व संकटातून तारून नेऊ शकतो. कधीही हार मानू नका, कारण काळोख जितका गडद असतो, पहाट तितकीच जवळ आलेली असते. प्रभू महादेवांवरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका. मला मनापासून आशा आहे की भगवान शिव आणि माता पार्वतीच्या या अत्यंत भावपूर्ण, प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी कथेतून तुम्हाला खूप काही शिकायला मिळाले असेल. ही कथा तुमच्या आयुष्यातील नैराश्य दूर करून तुम्हाला संकटांशी लढण्याची एक नवी ऊर्जा आणि सकारात्मक दृष्टी देईल. प्रेमळ भक्तांनो, आजची कथा सांगताना, बोलताना, वाचताना माझ्याकडून नकळत काही चुकी झाली असेल तर आपली लहान बहीण समजून मला क्षमा करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजची कथा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांब सदाशिव भगवान महादेवांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो या नामाचा जयघोष करायला विसरू नका. सर्वांनी तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. सांब सदाशिव भगवान महादेवांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जय श्री कृष्ण. राधे राधे. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो.